प्रश्न: कोणत्या वेळी शरीरातील स्नायू जास्त घट्ट होतात? उत्तर: ताण, भीती किंवा थकवा असताना स्नायू जास्त घट्ट होतात. मानसिक तणावाचा थेट परिणाम शरीरावर होतो. पुरेशी विश्रांती मिळाल्यासही असं जाणवतं. शांत वातावरणात स्नायू आपोआप सैल होतात. प्रश्न: शरीराला विश्रांती कधी आवश्यक असते? उत्तर: दीर्घकाळ काम केल्यानंतर विश्रांती गरजेची असते. थकवा जाणवू लागला की शरीर संकेत देतं. वेळीच विश्रांती घेतल्यास कार्यक्षमता वाढते. आरोग्य टिकवण्यासाठी आराम महत्त्वाचा आहे. प्रश्न: आतला ताण कमी करायचा असेल तर काय करावे? उत्तर: दीर्घ श्वास प्रश्वास उपयोगी ठरतो. ध्यान किंवा शांत बसणं फायदेशीर आहे. मन शांत ठेवल्यास ताण कमी होतो. नियमित विश्रांतीने समतोल राखता येतो. प्रश्न: दाब योग्य प्रमाणात असला की काय परिणाम होतो? उत्तर: योग्य दाबाने नियंत्रण टिकून राहतं. असंतुलन टाळता येतं. शरीर आरामदायी स्थितीत राहतं. अतिरिक्त त्रास होत नाही. प्रश्न: कुठे द्रव पुरवठा केल्याने समाधान मिळते? उत्तर: शरीराला आवश्यक त्या भागात द्रव महत्त्वाचा असतो. पाणी पिल्याने शरीर ताजंतवान राहतं. ओलावा टिकून राहतो. अस्वस्थता कमी होते. प्रश्न: आत खोलवर प्रयत्न केल्यानंतर काय जाणवतं? उत्तर: शरीराची प्रतिक्रिया बदलू शकते. थोडा थकवा जाणवू शकतो. विश्रांतीची गरज भासते. हळूहळू समतोल येतो. प्रश्न: मागे सरकण्याची प्रक्रिया कधी थांबते? उत्तर: स्थिर स्थिती मिळाल्यावर ती थांबते. स्नायू सैल झाल्यावर नियंत्रण येतं. अतिरिक्त हालचाल केल्यास समतोल राहतो. शरीर स्वतःला जुळवून घेतं. प्रश्न: मागून दिलेला आधार थांबल्यावर काय होतं? उत्तर: शरीर स्वतःचा तोल सांभाळू लागतं. स्नायू सक्रिय होतात. थोडा बदल जाणवतो. नंतर स्थिरता येते. प्रश्न: दाब दीर्घकाळ ठेवल्यावर काय परिणाम होतो? उत्तर: थकवा वाढू शकतो. स्नायूंना आरामाची गरज भासते. दुखणं जाणवू शकतं. विश्रांती घेतल्यावर सुधारणा होते. प्रश्न: अंगावरील घसरण झाली तर काय होतं? उत्तर: नियंत्रण थोडं कमी होऊ शकतं. सावधगिरी आवश्यक असते. तोल सावरण्याची गरज पडते. योग्य स्थिती घेतल्यास त्रास टळतो. प्रश्न: दाब हलका ठेवला तर काय होतं? उत्तर: शरीर अधिक आरामात राहतं. ताण कमी होतो. संतुलन चांगलं राहतं. अस्वस्थता टळते. प्रश्न: खाली अचानक सैलपणा जाणवला तर काय संकेत असतो? उत्तर: शरीर थकल्याचं लक्षण असू शकतं. विश्रांतीची गरज दर्शवते. जास्त प्रयत्न टाळावेत. आराम घेतल्यावर सुधारणा होते. प्रश्न: मागून पकड घट्ट केल्यावर काय परिणाम होतो? उत्तर: दाब वाढल्याची जाणीव होते. स्नायूंवर ताण येतो. काळजीपूर्वक करणे आवश्यक असते. योग्य प्रमाण राखणे महत्त्वाचे आहे. प्रश्न: दाब अचानक जास्त वाढला तर काय होतं? उत्तर: अस्वस्थता निर्माण होऊ शकते.
शरीर त्वरित प्रतिक्रिया देतं. थांबून समतोल साधावा लागतो. हळूवार पद्धत सुरक्षित असते. प्रश्न: आत ओलसरपणा टिकून राहिल्यास काय परिणाम होतो? उत्तर: आरामदायी भावना राहते. घर्षणामुळे होणारा त्रास कमी होतो. स्नायूंना सुलभता मिळते. अस्वस्थता टाळली जाते.